विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वर्गामध्ये बघितलं होतं की 1991 नंतरचं जग, यामध्ये काय काय घटना घडल्यात. यामध्ये आपण बघितलंय की 1989 मध्ये बर्लिनची भिंत पडली आणि सोव्हिएट रशियाचं जे विघटन आहे, सोव्हिएट रशियाचं विघटन झालं. त्यानंतर शीतयुद्धोत्तर काळाचा अंत झाला. आणि एक जगामध्ये अमेरिकेची एक हाती सत्ता निर्माण झाली. त्याला कोणीही स्पर्धा करणारं राहिलं नाही. आणि नंतरच्या काळामध्ये मानवतावादी दृष्टिकोन आला. मानवाचे अधिकार, हक्क याविषयीची जगातील लोकांमध्ये जागृती निर्माण झाली आणि त्या माध्यमातून मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप हा भाग आपल्याला अभ्यासाकरता इथे आलेला आहे. प्रथमतः बघणार आहोत आपण मानवी हक्क म्हणजे काय. तर मानवाला जगण्याकरता कमीत कमी जे अधिकार हवे आहेत, ज्या बाबी आवश्यक आहे कायद्याच्या दृष्टीनं आणि जीवन जगण्याच्या दृष्टीनं, त्या बाबी, ते हक्क, ते अधिकार त्याला मिळवून देणे, ज्यामधून त्याला जीवन जगणे सुकर होईल, सुखमय होईल, सोयीचं होईल, ते जे हक्क आहेत त्यांना म्हणतात मानवी हक्क. इथे जर तुम्ही बघितलं तर हा भाग तुम्हाला दिसतोय, मानवी हक्क. मानवी हक्क हा भाग तुम्हाला इथे दिसतो आहे की त्या काळामध्ये जगातील विविध राष्ट्रांमध्ये एक जागृती निर्माण झाली. लोकांना स्वतःच्या हक्कांविषयीची जाणीव झाली आणि त्यामधूनच ही संकल्पना एक निर्माण झाली मानवी हक्काची. ही मानवी हक्क जपून कशी ठेवता येईल. राष्ट्रांमध्ये होणारी जे वाद आहेत, त्या वादामध्ये मानवाचे जे अधिकार आहेत, जी हक्क आहे, त्याला जीवन जगण्याकरता ती आवश्यक आहेत, ती संरक्षित कशी करता येईल, ती जपून कशी ठेवता येईल, त्यांना संरक्षण कशा प्रकारे देता येईल, याचा विचार करण्याचा एक जो जगामध्ये प्रघात एक पद्धती त्यावेळी सुरू झाली. आणि त्यामधून विविध राष्ट्रांमध्ये मानवी मूल्यांची, मानवी हक्कांची होणारी गळचेपी, मानवी हक्कांचा होणारा ऱ्हास तो थांबवण्याकरता, मानवी हक्कांचं संरक्षण करण्याकरता जो संयुक्त राष्ट्राने किंवा संयुक्त राष्ट्र संघाने जो प्रयत्न केला आणि त्यामधून जगामध्ये शांतता आणि त्यामधून मानवाची प्रगती करण्याचं कार्य जे केलं, त्यालाच मानवतावादी हस्तक्षेप असं म्हटलेलं आहे. इथे बघताय तुम्ही. याविषयीच माहिती देताना आपल्या पुस्तकामध्ये बघा, राष्ट्रांचे विघटन आणि नव्या राष्ट्रांचा उदय या ज्या प्रक्रिया आहेत, ह्या प्रक्रिया नेहमीच शांततेच्या मार्गाने होतीलच असं नाही. जर तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर युगोस्लाव्हियाचं देता येईल. आणि
त्यामध्ये असणाऱ्या बोस्निया आणि हर्जेगोविना या प्रांताचं सुद्धा आपल्याला देता येईल. तर युगोस्लावियाच्या बोस्निया आणि हर्जेगोविना प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणात त्यावेळी वांशिक हिंसाचार निर्माण झाला. वांशिक म्हणजे एक वेगळा वंश आणि दुसरा वेगळा वंश याविषयी आपण बघितलेलं आहे की त्यावेळी दोन वांशिक गट इथे या युगोस्लावियामध्ये होते आणि त्यामधूनच त्यांच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि युगोस्लावियाचे 2 राष्ट्रांमध्ये विघटन झालं. तिथे जे युगोस्लावियाचे 2 प्रांत होते, बोस्निया आणि हर्जेगोविना, या प्रांतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वांशिक हिंसाचार झाला. रशियामध्ये चेचेन्या, पूर्व तिमोर आणि एरिट्रिया या प्रदेशांमध्ये देखील संघर्ष त्यावेळी सुरू होता. हिंसेच्या या प्रसंगामध्ये मानवी हक्क हे पायदळीत उडवले जात होते, त्याची पायमल्ली होत होती आणि त्यामुळे जगामध्ये एक चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. जर असंच झालं तर मानवामध्ये संघर्ष निर्माण होईल आणि हा संघर्ष जर निर्माण झाला तर मानवाची प्रगती इथे थांबल्या जाईल. मानव प्रगती करू शकणार नाही, कारण मानवी प्रगती करता शांतता आवश्यक असते, तुम्हाला माहिती आहे. कारण संघर्षामुळे एकमेकांमध्ये वाद निर्माण होतात आणि ते वाद संपवण्यामध्येच मानवाची संपूर्ण शक्ती खर्च होते. असं होऊ नये आणि जे मानवी हक्क आहे ते मानवी हक्क सुरक्षित राहावे, त्या मानवी हक्कांचा ऱ्हास होऊ नये, ते पायदळी तुडवल्या जाऊ नये, त्याची पायमल्ली होऊ नये, याविषयीचा विचार जगामध्ये त्यावेळी निर्माण झाला जागतिक पातळीवर की असं जर झालं तर मानवाची प्रगती इथेच थांबेल. आणि त्यामुळे एक महत्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्रे या देशांमध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची जी परिस्थिती त्यावेळी निर्माण झाली होती ती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत होती. कारण संयुक्त राष्ट्रसंघाचं जे कार्य आहे त्या कार्यामधीलच एक महत्त्वाचं कार्य म्हणजे शांतता रक्षण आहे. कारण जगामध्ये शांतता राहिली पाहिजे, ती टिकली पाहिजे. कारण 3रं महायुद्ध पुन्हा उद्भवू नये मागील 2 महायुद्धांप्रमाणे. याकरता शांतता आवश्यक आहे. ती अबाधित ठेवणे, ती आहे तशीच ठेवणे, तिच्यामध्ये कुठलाही बदल व्हायला नको, ती शांतता कायम राहावी, तिचं रक्षण करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती झालेली होती. याविषयी तुम्हाला माहिती आहे. शीतयुद्धोत्तर काळामध्ये संयुक्त राष्ट्रे युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशामध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू ठेवतात. परंतु येथे या हस्तक्षेपाचे उद्दिष्ट केवळ चालू असलेलं जे युद्ध थांबवणे हे नव्हतं, तर त्यासोबतच भविष्यामध्ये अशा प्रकारच्या संभाव्य युद्धांना आळा घालणे, ही युद्ध थांबवून तिथे शांतता प्रस्थापित करणे आणि पीडितांच्या मानवी हक्कांचे रक्षण करणे हे संयुक्त राष्ट्रसंघाचं कार्य आहे. याच कारणांसाठी संयुक्त राष्ट्रानं कंबोडिया, सोमालिया आणि युगोस्लाविया या देशांमध्ये हस्तक्षेप केलेला आहे. जगामध्ये मानवी हक्कांबद्दलची वाढती जागरूकता आणि
आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये त्यांना मिळालेल्या पाठबळामुळे मानवतावादी हस्तक्षेप या हक्क संरक्षणाच्या नवीन संकल्पनेचा उदय झाला. कोणत्या काळात झाला? 1990च्या दशकामध्ये. आणि म्हणूनच 1990चं दशक हे मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणावा लागेल. तुम्हाला एक प्रश्न 4 मध्ये एक प्रश्न आहे, तुम्हाला बघा बघता येईल इथे आपल्याला. प्रश्न 4 बघतोय आपण. प्रश्न 4 बघा, पान नंबर 13 बघायचं आपल्याला. प्रश्न 4 मध्ये मानवतावादी हस्तक्षेप यामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे मत नोंदवा. मानवतावादी हस्तक्षेप, मत नोंदवा. आपलं मत तुम्हाला स्वतःचं नोंदवायचं आहे, तर तुम्ही कसं मत नोंदवणार? तर बघा, इकडे आपण याच पानावर परत येणार, आपण बघता येईल आपल्याला. इथे बघा, तुम्हाला दिसतंय की युगोस्लावियाच्या, बघा इथे तुम्हाला दिसतंय, युगोस्लावियाच्या बोस्निया आणि हर्जेगोविना प्रांतांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वांशिक हिंसाचार झाला. यामध्ये हे चेचन्या, पूर्व तिमोर वगैरे सोडून द्यायचं आहे. हिंसेच्या या प्रसंगांमध्ये मानवी हक्कांच्या होत असलेल्या पायमल्लीमुळे लोकांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. एक महत्वाची जागतिक संघटना म्हणून संयुक्त राष्ट्रे या देशांमध्ये हस्तक्षेप करून संघर्षाची किंवा युद्धाची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा काय करते? प्रयत्न करते. पुढे बघा, तुम्हाला दिसेल इथे बघा तुम्ही. या हस्तक्षेपाचे उद्दिष्ट केवळ चालू असणारे युद्ध थांबवणे हे नसून भविष्यात अशा प्रकारच्या संभाव्य युद्धांना आळा घालणे, शांतता प्रस्थापित करणे आणि पीडितांच्या मानवी हक्कांचे संरक्षण करणे हे आहे. संयुक्त राष्ट्राने कंबोडिया, सोमालिया आणि युगोस्लाविया या देशांमध्ये हस्तक्षेप केला. हे या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. हे काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मानवतावादी हस्तक्षेप. मानवतावादी हस्तक्षेप या प्रश्नाचं काय आहे? हे उत्तर आहे. बघा, इथे तुम्हाला दुसरा प्रश्न येतोय बघा. प्रश्न क्रमांक 3 बघता येईल आपल्याला. प्रश्न क्रमांक 3 प्रश्न क्रमांक 3 इथे कोणता प्रश्न आहे बघा?
1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात. आता या प्रश्नामध्ये तुम्हाला म्हटलेलं आहे खालील विधाने चुकी बरोबर हे सकारण लिहा. खालील विधाने चुकी बरोबर हे सकारण लिहा. आता इथे तुम्हाला या पेजवर तुम्हाला त्याचं उत्तर मिळेल बघा. हा बघा, इथे तुम्हाला त्याचं उत्तर दिसेल आपल्याला. मानवी हक्कांबद्दलची वाढती जागरूकता इथे दिसतंय बघा, आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये त्यांना मिळालेल्या पाठबळामुळे मानवतावादी हस्तक्षेप. म्हणजे पहिल्यांदा तर आपल्याला काय लिहावं लागेल उत्तर, की हे चुकी बरोबर पहिल्यांदा लिहावं लागेल हे चूक आहे. याला कारण काय आहे तर मानवी हक्कांबद्दलची वाढती जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांमध्ये त्यांना मिळालेल्या पाठबळामुळे मानवतावादी हस्तक्षेप या हक्क संरक्षणाच्या नवीन संकल्पनेचा उदय झाला. आणि म्हणून 1990चे दशक हे मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणावा लागेल. म्हणजे इथे जे आपल्याला दिलेलं आहे, प्रश्न दिलेला आपल्याला की 1980च्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणतात. हे साफ कसं आहे, चूक आहे. मानवतावादी हस्तक्षेपाचा सुवर्ण काळ म्हणजे कोणतं दशक, 1990चं दशक. हा प्रश्न आपल्याला आहे येतो आणि त्याचं उत्तर आपल्याला इथे पाहायला मिळतं. हे बघा, ठीक आहे. यानंतर आपण बघूया संयुक्त राष्ट्र संघाला, म्हणजे संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल म्हणजे काय. तुम्हाला हा भाग आहे तुमच्या अभ्यासाकरता, हा गाळलेला नाही आहे. तर संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल याविषयी आपण बघणार आहोत आता. तर संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल म्हणजे काय तर संयुक्त राष्ट्राला स्वतःचं सैन्य नसतं. संयुक्त राष्ट्राजवळ कुठलंच सैन्य नाही आहे. परंतु जागतिक शांतता आणि सुरक्षितता प्रस्थापित करण्यासाठी दिसतंय तुम्हाला संयुक्त राष्ट्राच्या सदस्य देशांच्या स्वतःच्या सैन्यातून एका शांती सेनेची स्थापना केली आहे. या सेनेला संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल असे म्हणतात. म्हणजे तुम्हाला इथे हे पूर्णतः लक्षात आलं असेल की संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल म्हणजे काय. कारण तुम्हाला माहिती आहे की संयुक्त राष्ट्राजवळ स्वतःचं कुठलंही सैन्य नाही. मग हे संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल कुठनं आलं तर संयुक्त राष्ट्रामध्ये जे देश सम्मिलित आहेत, समाविष्ट आहेत, त्या देशांचं जे सैन्य असतं त्या सैन्यातूनच एका शांतता सेनेची स्थापना केली आहे. आणि याच सेनेला संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल असे म्हणतात. याच्या खाली असलेला हा जो भाग आहे युद्धोत्तर काळातील मानवी हक्क, तर 25% जो भाग गाळलेला आहे यावर्षी करता, त्यामध्ये हा भाग नाही. हा भाग आपल्याला सोडायचा आहे. पण हा भाग तुम्हाला स्वतः अभ्यासायचा आहे. आपण जरी इथं अभ्यासत नसलो तरी पण हा भाग आपल्याला स्वतः अभ्यासायचा आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो आहे भारताचे मानवतावादी कार्य. तुम्हाला माहित आहे का
हं, भारताचं मानवतावादी कार्य हा भाग पण या 25% काळामध्ये इथे गाळलेला आहे. तो भाग पण आपल्याला नाही, पण तुम्हाला तो अभ्यासायचा आहे. कारण त्या दृष्टीनं भारताने संयुक्त राष्ट्रसंघामध्ये मानवतावादी कोणकोणतं कार्य केलेलं आहे याची माहिती तुम्हाला त्यामधून सहजपणे मिळेल. यामधून आपल्या मनामध्ये आपल्या राष्ट्राविषयीचा जो राष्ट्रवाद आहे, राष्ट्रप्रेमाची भावना ती वृद्धिंगत होईल. म्हणजे आपला भारत अशा प्रकारे महान आहे की जो संयुक्त राष्ट्रामध्ये जाऊन आपलं कार्य करतोय आणि आपल्या नावाची तिथे काय छाप पाडतोय, आपलं नाव ठेवून जातो. त्यामुळे तुम्ही तो स्वतः अभ्यासायचा आहे, भारताचे मानवतावादी कार्य. यानंतर अतिशय महत्वाचा भाग येतो तो म्हणजे बघा, दहशतवाद. हा जो टॉपिक आहे हा सुद्धा महत्वाचा आहे, दहशतवाद. कारण आपण स्वतः भारतीय जनता, भारतीय लोक आणि आपले राष्ट्राचं सरकार या दहशतवादाला तोंड देत आहोत. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर काश्मीरमध्ये असलेला दहशतवाद पाक समर्थित, बरोबर आहे. आसाममध्ये निर्माण झालेली बोडो संघटना हे त्यापैकीच काही उदाहरण आहेत. आता हा दहशतवाद म्हणजे काय, नाही का? प्रथमतः आपण ही जी संकल्पना आहे, हा जो घटक आहे तो प्रथमतः समजून घेणे महत्वाचं आहे. दहशतवाद म्हणजे काय तर राजकीय उद्देशाने किंवा सामाजिक उद्देशाने आपला फायदा होईल अशा प्रकारची कृती करणे की ज्यामधून लोकांमध्ये भय, भीती, दहशत निर्माण होईल आणि त्या माध्यमातून आपला उद्देश आपल्याला साध्य करता येईल, जो कायदेशीर नसेल, कायदेसंमत नसेल, सनदशीर नसेल. त्या उद्देशामध्ये केवळ विध्वंस आणि विध्वंस हीच एक संकल्पना असेल, असा एखादा गट, असा एखाद्या प्रांतातील लोक कृती करत असतील तर त्याला म्हणतात दहशतवाद. आणि हा दहशतवाद जगव्याप्त आहे. म्हणजे एका भारताकरताच तो मर्यादित नाही. तर तुम्ही जर विविध देशातील जगातल्या एक इतिहास पाहिला त्या देशांचा, तर आपल्याला दिसेल की जगातील खूप साऱ्या देशांमध्ये आपल्याला दहशतवाद असलेला दिसून येईल. सर्वच देशांना व्याप्त असा हा जगातील दहशतवाद आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही देशामध्ये जा, अमेरिकेमध्ये सुद्धा आपण आता ते आहेच आपल्याला पुढे, भारतामध्ये तर आहेच, बघतोच आहे आपण. ब्रिटनमध्ये सुद्धा असे दहशतवादी हल्ले झालेले आहेत. वेगवेगळ्या देशांमध्ये गेलो तर सोमालियामध्ये सुद्धा आहे, तुम्ही बघितलं तर अशा विविध देशांमध्ये आहे. तर 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन DC मधील पेंटागॉन ह्या दोन्ही ज्या इमारती होत्या, ह्या इमारती ज्या आहेत शेकडो मजल्याच्या इमारती या, आणि या इमारतींमध्ये व्यापार क्षेत्र होते, पूर्ण व्यापार. म्हणजे व्यापारी प्रतिष्ठानं होती, तिथे काम करणारे हजारो नोकर वर्ग होता. तर यावरच दहशतवाद्यांनी 11 सप्टेंबर 2001 हल्ला केला. जो हल्ला 9/11चा हल्ला म्हणून ओळखला जातो. आणि या हल्ल्यामध्ये हजारो लोक मरण पावलेत आणि हजारो कोटी रुपयांचं नुकसान झालं. या दहशतवादाचं हे
एक नवं रूप त्यामधून जगासमोर आलं. म्हणजे केवळ पोलिसांवर किंवा लष्करावर हल्ला करणे असं त्यापूर्वी दहशतवादाचं एक स्वरूप होतं. पण 9/11च्या म्हणजे 11 सप्टेंबर 2001 रोजीच्या या न्यूयॉर्क शहरातील ट्रेड सेंटर आणि वॉशिंग्टन DC मधील पेंटागॉनवरील हल्ल्यानं एक नवं रूप जगासमोर दहशतवादाचं आलं. दहशतवादाची संकल्पना तशी जुनीच आहे. मी तुम्हाला पूर्वीच सांगितलं की दहशतवाद त्यापूर्वी पण होता. समाजात भीती निर्माण करून राजकीय, धार्मिक आणि वैचारिक उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या हेतूने चालविलेला हिंसाचार किंवा निर्माण केलेला धाक, दहशत म्हणजे दहशतवाद. याविषयी मी तुम्ही पूर्वी आपण बोललोच आहे. साधारणपणे सरकारी ज्या संस्था आणि अधिकारी यांनाच या दहशतवादी हल्ल्यामध्ये लक्ष केलं जातं. त्यांच्यावरच तो हल्ला करण्यात येतो. बघा, आपण जर पुढे गेलो तर 1972 मध्ये म्युनिक येथे इस्रायलची एक टीम किंवा एक संघ तिथे गेलेला होता, ऑलिम्पिक संघ. या ऑलिम्पिक संघावर पॅलेस्टिनी दहशतवाद्यांनी हल्ला केलेला होता. याच हल्ल्याला आपण बघतोय इथं बघा, याच हल्ल्याला आधुनिक दहशतवादाचे पहिले उदाहरण आपल्याला म्हणता येईल. की यामधून जगासमोर आलं की अशा प्रकारे खेळाडू लोकांवर सुद्धा दहशतवादी हल्ले करू शकतात. म्हणजे देशाचं आर्थिक नुकसान करणे हे आपण एक समजू शकतो त्यामागील उद्देश. पण खेळाडूंना मारणे, जे देशाचा गौरव वाढवतात नाही का, माणसांना मारणे, हे पण त्यावेळेचं एक उद्दिष्ट दहशतवादाचं जगासमोर आलं. हे अशा प्रकारच्या दहशतवादाचं एक पहिलं उदाहरण जगाला दिसलं. आणि इथून दहशतवादाचे जे वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळे स्वरूप आहे, ते जगासमोर लक्षात आलं. आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आज 2 टॉपिक, 2 विषयांश, 2 भाग आपण यामध्ये बघितलेले आहेत जे अतिशय महत्वाचे आहेत. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. आणि दुसरं काय आहे तर दहशतवाद, नाही का. आणि हा जो दहशतवाद आहे हा मानवी हक्कांच्या विरुद्ध आहे. मानवी हक्कांच्या काय विरुद्ध आहे. मानवी हक्कांची या दहशतवादामध्ये पायमल्ली होते. जे अधिकार मानवाला मिळाला पाहिजे, जे हक्क मानवाला मिळाला पाहिजे, जे मानवाच्या जगण्यासाठी अतिशय आवश्यक आहे, तेच हक्क इथे पायदळी तुरवल्या जातात. आणि माणसाचं जीवन हे वेदनामय होतं. त्याला जीवन जगणं असह्य होतं, नरकमय होतं, नाही का. अनेक प्रकारचे अन्याय त्या मानवावर केले जातात. न्यायाला तिथं थारा नसतो. अशी अवस्था ज्या काळात निर्माण होते तो काळ म्हणजे हा दहशतवादाचा काळ असतो. कारण दहशतवादी मानवी हक्क मानत नाहीत. त्यांच्यासमोर एकच असतं, लोकांना मारायचं, आर्थिक नुकसान करायचं आणि आपला स्वार्थ साधायचा. तर अशा प्रकारे आपण 2 टॉपिक बघितलेले आहेत. याचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. या टॉपिकवर कुठल्याही प्रकारचा प्रश्न तुमच्या या स्वाध्यायामध्ये नाही, त्यामुळे आपण तो बघितलेला नाही आहे. पण हा जो टॉपिक आहे हा महत्वाचा आहे. इथे तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला यामध्ये हा जो भाग आहे हा गाळलेला आहे, परंतु तरी तुम्ही वाचून घ्यायला पाहिजे. तो वाचायला पाहिजे तुम्ही हा भाग आणि त्याविषयीची माहिती मिळवायला पाहिजे. या भागामध्ये पुढे जर गेलं आपण तर आपल्याला पुन्हा दिसतं या दहशतवादाचं पुढचं स्वरूप दिसतं. ते म्हणजे त्यानंतर इथे आहेत तुम्हाला बघा, त्यानंतर
या दहशतवादी ज्या संघटना आहेत त्या विमान अपहरणे, बॉम्बस्फोट आणि राजकीय नेत्यांची हत्या अशा मार्गांचा वापर करू लागले. पारंपरिक दहशतवाद हा मुख्यतः सरकारी संस्थांना लक्ष्य करणे हा असायचा. दहशतवादी सहसा काही विशिष्ट लोकसमूहांच्या हक्कांसाठी लढत असत. दहशतवादी कारवायांच्या अनेकदा अलगतावादी, याला फुटीरवादी असं म्हणतो, जे आपल्याला इथे दिसून येतात. कुठे? आपल्या काश्मीरमध्ये दिसून येतात. तर या फुटीरतावादी चळवळीशी काय असतो? संबंध असतो या दहशतवादांचा. हे पण लक्षात घ्यायचं आपल्याला. आधुनिक दहशतवाद अनेक पातळ्यांवर वेगळा ठरतो. आज दहशतवादी विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील विशिष्ट लोकसमूहांसाठी लढत नाहीत. दहशतवादी संघटना अमूर्त स्वरूपाच्या धार्मिक विचारसरणीने प्रेरित झालेल्या असतात. म्हणजे तालिबानी जे दिसतात आपल्याला, तर हे काय शरीयत कायदा लाएंगे वगैरे वगैरे असं ते म्हणतात. तर शरीयत कायदा हा धार्मिक बाब झाली. तो शरीयत कायदा लागू करण्यासाठी त्यांनी तिथे दहशतवाद निर्माण केला आणि याला तालिबानी दहशतवाद असं म्हणतात. आता अमूर्त स्वरूपाचे धार्मिक विचारसरणी आहे, नाही का, आणि त्यामधून त्यांनी लढा उभा केला. या लढ्याची जी म्हणजे ध्येय आहेत ती कशी आहे? अमूर्त स्वरूपाची धार्मिक ध्येय आहेत आणि ती साध्य करणे हे त्यांचा काय असतो? उद्देश असतो, नाही का. त्यासाठी वैश्विक पातळीवर म्हणजे विश्वाच्या पातळीवर संपूर्ण जगामध्ये वैश्विक पातळीवर योजना राबवल्या जातात. 9/11च्या हल्ल्यानंतर त्याच्याशी साधर्म्य असलेले हल्ले बाली या देशामध्ये झाले 2002 मध्ये, माद्रिद 2004, लंडन 2005 आणि मुंबई 2008. या देशांमध्ये, या भागांमध्ये आपल्याला झालेले दिसून येतात. याचा अभ्यास आपल्याला काळजीपूर्वक करायचा आहे आणि हा दहशतवाद समजून घ्यायचा आहे. जर हा दहशतवाद आपल्याला नाही समजला तर परत तुम्ही मला याच्यावर माझ्या नंबरवर फोन करा आणि त्याबद्दल आपल्या ज्या काही त्रुटी असतील, ज्या काही तुमच्या आयडियाज असतील ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या नाहीत त्या समजून घ्या. विशेषतः अर्पिता, तुला मी मागे सांगितलं होतं की मला फोन करशील, पण तू तुझ्या मित्रांचा आढावा घेऊन मला तू परत फोन केला नाही. या टॉपिकवर तुला काय समजलं नाही किंवा समजलं तुझ्या मित्रांना पण, त्याविषयी तू माझ्याशी चर्चा करशील, मागच्यासारखाच फोन करशील अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि आज इथे आपण थांबूया. आपले 2 टॉपिक आज पूर्ण झालेले आहेत. मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप आणि दहशतवाद. याचा छान बारकाईनं तुम्ही अभ्यास करा. जो भाग समजला नाही तो मला विचारा. जय हिंद.